वळसंग परिसरात सुरू असलेला विनापरवाना डांबर आणि खडी प्लांट बंद करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला। वळसंग हद्दीत विनापरवाना सुरू असलेला डांबर खडी प्लांट बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील कायमचे रहिवासी आहोत। आमची वळसंग हद्दीत वडिलोपार्जित शेत जमीन आहे। शेती हेच आमचं उदरनिर्वाहाचं प्रमुख साधन आहे। मात्र मागील 1.5 ते 2 वर्षापासून वळसंग हद्दीत गट नंबर 36 या ठिकाणी वळसंगवाडा हॉटेलला लागून प्रगती इन्फ्रा नावानं विनापरवाना अवैधरित्या डांबर खडी प्लांट सुरू आहे। त्यामुळे या परिसरातील 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत धुळीचं साम्राज्य निर्माण झालं। यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होऊन आजूबाजूला असलेल्या आमच्या शेती पिकाचं नुकसान होतंय। पिकांवर मोठ्या प्रमाणात धूळ पडत असल्यानं शेतात कोणतंच पीक घेता येत नाही। दुष्काळी परिसर असलेल्या वळसंग परिसरात कधी नव्हे ते यावर्षी उजनीचं पाणी दाखल झालंय। त्यामुळे पावसावर आधारित शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता कुठे दिलासा मिळालेला असताना या बेकायदा डांबर खडी प्लांटच्या धुळीनं शेतकरी उद्ध्वस्त होतोय अशी कैफियत मांडण्यात आली। हा खडी प्लांट त्वरित बंद करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला। जे काही डांबरीकरण आणि RMC प्लांट तिथं झालेले आहे हे अवैधरित्या चालू असल्यामुळे आजूबाजूला भरपूर म्हणजे शेती आणि इतर जे बागायत क्षेत्र आहेत त्यांना आणि आपल्या व्यावसायिकांना थोडे त्रास होऊ लागले। विहिरीला आणि विहिरीमधलं पाणी म्हणजे सगळं डांबरीचं कण थर साचू लागल्यामुळे पियालासुद्धा खूप म्हणजे अवघड होत चाललेलं आहे। त्यामुळे आमच्या एक तहसीलदारांना निवेदनद्वारे हे कळवण्यात आले की हे जे काही डांबरीकरण आणि RMC प्लांट आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी। आमची सर्व म्हणजे गावकऱ्यांची आणि शेतकऱ्यांची आमची मागणी त्यांना निवेदनद्वारे दिलेली आहे।